भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ. गेल्या सुमारे 150 वर्षापूर्वीच्या इतिहासाकडे जर डोकावून पाहिले तर सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या या सुधारित माणसाला प्रपंचात वेळच शिल्लक राहत नाही. मग त्याने हजारो वर्षापूर्वीचा इतिहास पाहण्यापेक्षा संपूर्ण जगाचा नव्हे, संपूर्ण भारताचा इतिहास पाहण्यापेक्षा त्याने जर फक्त महाराष्ट्राचा अभ्यास केला तरी त्याला समजेल सन 1856 ते 1878 या 22 वर्षांच्या कारकिर्दीत कुठे काय घडले. पण हे जाणून घेण्यासाठी त्याला थोडी आध्यात्मिक गोडी व थोडेसे पूर्व पुण्य लागेल. ते नसेल तर त्याला ते गवसणार नाही किंवा पटणार नाही. या 22 वर्षामध्ये अक्कलकोट येथे व त्या परिसरात ज्या अनंत लीला झाल्या, किमया झाल्या, चमत्कार झाले, न भूतो न भविष्यती म्हणजे भूतकाळातही नाही व भविष्य काळातही नाही असे जे घडले, ते घडवणारे कोण होते, त्यांनी असे का केले, असे अनेक प्रश्न तयार होतात. परंतु त्यावेळेस कोणी त्याचा विचारच केला नाही. फक्त प्रापंचिक अडचणी घेऊन जाणारेच तेव्हा भरपूर होते. मोक्षाचा मार्ग विचारणारे क्वचितच होते. तेव्हा भगवान परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्याशिवाय या मार्गाची महती कोणास कळणार नाही. समजून घेणे म्हणजे नक्की काय? महाराजांनी 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट येथे जे कार्य केले तेच कार्य आजही महाराज अहोरात्र करत आहेत. ते आपणास समजण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ सेवा करणे निकडीचे आहे. कारण जसे 2 ग्लासांमधले दूध व ताक पिऊन पाहिल्याशिवाय त्यांची चव कळणार नाही किंवा वेगळेपणा जाणवणार नाही, तसे आपणासही महाराज समजण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा करावी लागेल. आपण एकदा मार्गात आलात की आपणास आपोआप महाराज समजतील. आमचे महाराज श्री स्वामी समर्थ भक्ताभिमानी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपण जय जयकार करताना जी विशेषणे लावतो त्याहूनही ते अधिक आहेत. आपल्या तोकड्या भाषेत त्यांची गणना होणारच नाही. महाराज भक्ताभिमानी कसे होते याबद्दल आपणास सांगावयाचे झाले तर, एके दिवशी श्री स्वामी समर्थ बागेहळ्ळीस गेले. काही वेळ तेथे राहून भर 12 वाजता उन्हातून जाऊ लागले. बरोबर 5-50 जण होते. परंतु उन्हामुळे अखेर 4-5 खरे भाविक सेवेकरी जवळ राहिले. त्यात बाबासाहेब जाधव होते. महाराज सुमारे 3च्या सुमारास इडगी गावात जाऊन मारुतीचे देवळात उतरले. पुढे 4 वाजण्याच्या सुमारास त्या गावचा रावण्णा नावाचा वाणी आपल्या शेतात नांगरीत असताना त्याला सर्पदंश होऊन लहरा येऊ लागल्या. त्याला मंडळींनी कांबळ्यात घालून मारुतीचे देवळात आणून बसविले. विष अंगात भिनून रावण्णा गतप्राण झाला होता. श्रींचे सेवेकरी गंमत पाहतच होते. बाबासाहेब जाधव यांनी रावण्णास आराम पडावा म्हणून सहज महाराजांचा जोडा घेऊन त्याचे डोक्यावर ठेवला. महाराज इकडे निद्रिस्त होते. आपला जोडा बाबासाहेबांनी रावणाच्या डोक्यावर ठेवलेला पाहताच महाराज खाडकन उठून बसले आणि म्हणाले, गध्या गाढवा, मुडद्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास, असे म्हणून फारच रागावले. देवळात मनुष्यांची गर्दी फारच झालेली होती. पण महाराज रागावलेले पाहून सर्वजण पळून गेले. 2 इसम मात्र रावणास धरून राहिले. बाबासाहेब भीतीने लांब जाऊन उभे राहिले. महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून रागाने फेकून दिली. कफनी काढून फेकून दिली. शेवटी रागाने लंगोटी फेकून देऊन महाराज दिगंबर झाले. बाबासाहेबांना जवळ बोलवले. त्यांनाही तेच सांगितले. दिगंबर मात्र केले नाही व सांगितले की रावणाला त्याचे नावाने कानात हाका मार. आणि काय आश्चर्य, रावण्णा 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 असे बाबासाहेबांनी 3 वेळा हाका मारल्याबरोबर रावण्णा उठून बसला
ग्रामस्थ मंडळी दुरूनच ही गंमत बघत होते. रावणना वाणी उठून बसला आणि मला भूक लागली असे म्हणू लागला. तोपर्यंत दूर उभे असलेले लोक जमा झाले होते. त्यांना सांगितले, याला खीर द्या. वास्तविक पाहता सर्पदंश झालेल्या व्यक्तीस खीर किंवा दुधाचे पदार्थ देत नाहीत असा लोकांचा समज आहे. परंतु महाराजांनी त्यास खीर देण्यास सांगितले. खीर पिऊन तो चांगला झाला. रावणाला मिळालेले जीवनदान स्वामींच्या मनाविरुद्ध होते, कारण रावणा जवळजवळ मृत झाला होता. बाबासाहेब जाधवांनी रावणाच्या डोक्यावर स्वामींच्या पायातील जोडा ठेवून चूक केली होती. आपल्या भक्ताने केलेली चूक रावणाला जीवनदान देऊन सांभाळून घेतली. स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या भक्तांबद्दल स्वामींना नेहमीच अभिमान होता. म्हणूनच त्याची चूकही स्वामी माऊलींनी सांभाळून घेतली. अशा भक्ताभिमानी असणाऱ्या श्री स्वामी समर्थांची लीला काय वर्णावी. श्री स्वामी समर्थ.